नमस्कार, मी मधुरा. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मुलांच्या करिअरचा विचार जेव्हा जेव्हा समोर येतो तेव्हा तेव्हा करिअरचे अनेक ऑप्शन्स समोर असतात. मात्र करिअर निवडावं तरी कसं? करिअर निवडताना नक्की काय काय गोष्टींचा सारासार विचार करावा? भविष्यात आपण निवडलेल्या करिअरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत? ह्या सगळ्याचा आज आपण पासवर्ड शोधणार आहोत पासवर्ड यशाच्या खास कार्यक्रमातून. आणि हा पासवर्ड आपल्याला सांगणार आहे डॉक्टर अमित कांबळे. डॉक्टर अमित कांबळे हे आपल्याला रशियातील MBBS बद्दल सविस्तर माहिती देणार आहेत ह्या चर्चासत्राच्या माध्यमातून. आणि डॉक्टर अमित कांबळे यांचं पासवर्ड यशाच्या खास कार्यक्रमात मी स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर अमित यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर अमित कांबळे हे AK एज्युकेशन कन्सल्टंटचे चेअरमन आणि MD असून त्यांनी रशियातील वोल्वोग्रॅड युनिव्हर्सिटीतून आपलं मेडिकलचं शिक्षण घेतलंय. ते स्वतः 15 वर्ष रशियात राहून आलेत. शिवाय ते स्वतः विद्यार्थ्यांसाठी 6 महिने तिथे राहून त्यांची संपूर्णपणे काळजी देखील घेतात. चला तर रशियातील ह्या मेडिकलच्या शिक्षणाबाबत आणि संधीबाबत आपण पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमातून जाणून घेऊया डॉक्टर अमित यांच्याकडून. डॉक्टर अमित, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि रशियातील MBBS हे फार महत्वाचं खरं तर करिअर ऑप्शन असू शकतं, कारण की बऱ्याचदा असं होतं की भारतात बऱ्याचदा आपल्याला ऍडमिशन मिळत नाही मेडिकलला आणि मग आपलं जे शिक्षण असतं किंवा आपल्याला एक ध्येय निवडायचं असतं ते कुठेतरी अर्धवट राहू शकतं किंवा ते पूर्ण होऊ शकत नाही. जाऊन भारतीय विद्यार्थ्यांनी का मेडिकलचं शिक्षण घ्यावं? आता मॅडम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं की रशियामध्ये शिकायला जायच्यासाठी ही एक अपॉर्च्युनिटी आहे, ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे जी आपले इंडियन विद्यार्थी घेऊ शकतात. कारण सगळ्यात महत्त्वाचं जर बघायला गेलं तर रशियाची ॲडमिशन प्रोसिजर जी आहे ती इझी आहे. डोनेशन्स नाही आहेत, कॅपिटेशन फीज नाही आहेत, एंट्रन्स कुठली नाही आहे. प्लस जर आपण इकडं बघितलं तर इकडं कॉम्पिटिशन खूप आहे, म्हणजे डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे. जर या वर्षीची जर आपण महाराष्ट्र CET देणाऱ्या विद्यार्थ्यांची जर आपण एक कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 2,50,000 विद्यार्थी जवळपास MHCET एक्झाम ह्या वर्षी दिली. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे सीट एकूण प्रायव्हेट कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये मिळून अंदाजे 4 ते 5 हजार आहेत. म्हणजे खूप जास्ती विद्यार्थ्यांना डॉक्टर बनायचं आहे, बट त्याचा जो सप्लाय आहे तो तसा नाहीये. म्हणून ही एक अपॉर्च्युनिटी आहे. शिवाय इंडियाला डॉक्टर्सची गरज आहे. जर आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नॉर्म्सनी जर बघितलं तर डॉक्टर पेशंट रेशो हा 1:1000 असायला पाहिजे. पण इंडियामध्ये हा रेशो थोडासा जास्त आहे, म्हणजे 1 डॉक्टर टू 1700 और 1800 पेशंट इतका आहे. म्हणजेच आपल्याला 2020 पर्यंत अंदाजे एक 6 ते 8 लाख डॉक्टर आपल्याला प्रोड्यूस करायचे आहेत. सो ज्या विद्यार्थ्यांना, म्हणजे त्याचं उत्तर एकदम सोपं आहे, ज्या विद्यार्थ्यांना इथं ऍडमिशन मिळतं ते अवश्य इथं करू शकतात. पण ज्या विद्यार्थ्यांना मिळत नाही तर त्यांनी त्यांची स्ट्रीम चेंज न करता हा एक करिअर ऑप्शन त्यांनी निवडू शकतात. बरोबर. आणि अतिशय उत्तम खरं तर ऑप्शन आहे. म्हणजे रशिया आणि आपले भारताचे संबंध देखील तेवढेच चांगले आहेत. आणि रशियामधल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज आहेत आणि त्या दर्जेदार आहेत का याबद्दलही मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, कारण की आपले असंख्य प्रेक्षक जे आता बघत असतील पासवर्ड यशाचा आणि त्यांना मेडिकलला प्रवेश घ्यायचा असेल त्यांच्या मुलांसाठी, तर नक्कीच रशिया हा एक उत्तम ऑप्शन ठरू शकतो का? आणि तिथल्या युनिव्हर्सिटीच्या दर्जाबाबत काय सांगाल? आता डिपेंड करते की आपण कुठली युनिव्हर्सिटी सिलेक्ट करत असतो. आता रशियामध्ये जेव्हा आपण दर्जा बघतो तर भरपूर मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत रशियामध्ये आणि जगभरात. पण रशियामध्ये जर एज्युकेशन सिस्टम जर आपण बघितलं तर सगळ्यात बेसिक ज्याला म्हणतो त्याला आपण मेडिकल फॅकल्टी म्हणत असतो. फॅकल्टीच्या वरती जी असती त्याला आपण म्हणतो मेडिकल इन्स्टिट्यूट. मेडिकल इन्स्टिट्यूटच्या वरती जी असते त्याला आपण मेडिकल अकॅडमी म्हणतो. आणि सगळ्यात टॉप जी लेवल आहे त्याला आपण म्हणतो मेडिकल युनिव्हर्सिटी. तर असं हे लेवल ऑफ इन्स्टिट्यूशन्स रशियामध्ये आहे. आणि ऑफकोर्स एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकणं आणि एका अकॅडमी किंवा इन्स्टिट्यूटमध्ये शिकणं ह्याच्यात थोडाफार फरक नक्कीच असू शकतो. म्हणजे नक्कीच आपण जेव्हा विचार करतो रशियामध्ये जाऊन अभ्यास करण्याचा किंवा मेडिकलला ऍडमिशन घेण्याचा, तर वेगवेगळ्या प्रोसिजरमधनं तुम्ही जाऊ शकता. आणि अर्थातच तुमच्यासारखे जर सर असतील मार्गदर्शनासाठी तर फारच उत्तम होऊ शकतं. अजून एक महत्वाचा म्हणजे मराठी जे स्टुडंट्स असतात, महाराष्ट्रीयन स्टुडंट असतात, त्यांना कुठेतरी रशियन लँग्वेजचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अशा स्टुडंटसाठी काही स्पेशली अशा युनिव्हर्सिटीज आहेत का की जिथे त्यांना ह्या लँग्वेजला काही प्रॉब्लेम होणार नाही?
ऑफकोर्स अशी एक युनिव्हर्सिटी आहे जिथं फुल टाइम इंग्लिश मीडियम कोर्स आहे. मॉस्को पासून 680 किलोमीटर्स टुवर्ड्स ईस्ट ला कझान शहरामध्ये कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी नावाची युनिव्हर्सिटी आहे. त्या युनिव्हर्सिटीला सगळ्यात जास्ती महाराष्ट्रीयन विद्यार्थी सध्या शिकत आहेत आणि त्याच्यामुळे त्याला मिनी महाराष्ट्र ऑफ रशिया देखील म्हणतात. तर ऑफकोर्स मराठी आणि इंडियन विद्यार्थ्यांसाठी कझान मेडिकल युनिव्हर्सिटी ही योग्य राहील. बरोबर. आणि अर्थात तुम्ही देखील कझान युनिव्हर्सिटीतूनच तुमचं मेडिकलचं शिक्षण घेतलेलं आहे. एकूणच ह्या युनिव्हर्सिटीची काय वैशिष्ट्ये सांगाल? माझं एज्युकेशन वोल्गोग्रॅड मेडिकल युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे. कझान मेडिकल युनिव्हर्सिटीची जे हायलाइट्स आहेत किंवा त्याचे जे सेलियंट फीचर्स ज्याला आपण म्हणू शकतो, तर जर बघायला गेलं तर ही 201 इयर्स पासून म्हणजे 200 वर्षापासून ही कार्यरत आहेत. 14 मे 1814 ची ह्याची स्थापना आहे. म्हणजे 200 वर्षापासून ही युनिव्हर्सिटी फंक्शनल आहे. तिथं आता सर्वसाधारण 700 विद्यार्थी 57 डिफरंट कंट्रीजमधून शिकत आहेत. 9 फॅकल्टीज आणि 65 डिपार्टमेंट्स आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त विद्यापीठ आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन मेडिकल काउन्सिल ECFMG जी US आणि UK ची संस्था आहे त्याची मान्यताप्राप्त ह्याला आहे. प्लस या युनिव्हर्सिटीचं एक वैशिष्ट्य म्हणजे 2014 मध्ये युरोपियन सायंटिफिक चेंबर आणि एक अकॅडमिक वर्ल्ड युनिव्हर्सिटीजचं रँकिंग घेतलेलं होतं. ज्याच्यामध्ये जगभरातून 2000 पेक्षा जास्त मेडिकल युनिव्हर्सिटीजनी पार्टिसिपेट केलेलं होतं. आणि सांगायला खूप आनंद वाटतो की मॉस्को आणि पीटर्सबर्ग नंतर कझान मेडिकल युनिव्हर्सिटी ही 3rd नंबरवर आहे. म्हणजे वर्ल्ड ह्याच्यासाठी दुसरी कुठलीही रशियन मेडिकल युनिव्हर्सिटी किंवा अकॅडमी ह्या यादीमध्ये नाहीये. शिवाय आमच्याकडे एक इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ मेडिकल स्टुडंट असोसिएशन ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये IFIMSA म्हणतो. तर ह्या प्रोग्रामनुसार आपले जे विद्यार्थी आहेत इंडियन विद्यार्थी ते 20 डिफरंट कंट्रीजमध्ये जाऊन त्यांचं स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम पार्टिसिपेट करू शकतात. आणि हा प्रोग्राम युनायटेड नेशन्स आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन्स अप्रूव्ड आहे. त्याच्यानंतर कझान मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रॅक्टिकल स्किल्सचं एक ट्रेनिंग सेंटर आहे ज्याचं कोलॅबरेशन व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी आणि वर्मॉन्ट युनिव्हर्सिटी US बरोबर त्यांचं कोलॅबरेशन आहे. त्याच्यात कसं असतं की एक स्टुडंट एका ट्रेंड डॉक्टरला किंवा एका ट्रेंड ऍक्टरला ट्रीट करत असतो. त्याच्यामुळे त्यांचं कम्युनिकेशन स्किल किंवा त्यांचं डायग्नोजिंग स्किल ट्रीटमेंट स्किल हे वाढतं. आणि हे सेम स्किल्स USMLE च्या स्टँडर्ड्सचे आहेत. मग असे काही प्रोग्राम्स हे फक्त कझान मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहेत. बरोबर. म्हणजे कझानची ही खरं तर वैशिष्ट्य आहे आणि अशाच एका युनिव्हर्सिटीतून एक स्टुडंट ची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली. आपण बघूया ती काय म्हणतोय तो. नक्कीच. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद शिंदे. मी रशियामधील कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथून MBBSचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि मी सध्या दिल्लीमधील डॉक्टर राम मनोहर लोहिया हॉस्पिटल येथे इंटर्नशिप करत आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची स्क्रीनिंग टेस्ट मी डिसेंबर 2014 मध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालो. कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही रशियातील एक नामांकित युनिव्हर्सिटी असून अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण तिथे इंग्रजी माध्यमातून दिलं जातं. तेथील वातावरण हे अभ्यासासाठी पोषक आणि सुरक्षित असं आहे. माझ्या या प्रवासामध्ये मला माझे कुटुंबीय आणि AK एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे डायरेक्टर डॉक्टर अमित कांबळे यांची मोलाची मदत झाली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अर्थात ह्याही विद्यार्थ्याने खरं तर कझान युनिव्हर्सिटीतून आपलं शिक्षण घेतलेलं आहे वैद्यकीय. तुम्ही जेही वैशिष्ट्य सांगितली त्याच वैशिष्ट्यांवर आधारित त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि तुमचे आभारही मानलेले आहेत डॉक्टर अमित. एकूणच आपण एज्युकेशन सिस्टम बद्दल बोलतो तेव्हा इंग्लिश मीडियम मधलं मेडिकल एज्युकेशन घेणं फार भारतीय विद्यार्थ्यांना सोपं जाऊ शकतं. मात्र कुठेतरी जेव्हा लोकल लँग्वेजचा प्रश्न येतो किंवा बाहेर फिरताना किंवा इतर काही असे काही पेशंट्स आले आणि त्यांच्यावरती उपचार करताना रशियन लँग्वेज कुठेतरी थोडीशी करते, तर बेसिक लँग्वेज देखील ह्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शिकवली जाते का? हो. आता रशियन लँग्वेज ही ॲज अ पार्ट ऑफ करिक्युलम त्यांना शिकवली जाते फर्स्ट इयर पासून. त्यांचे जे एक्झाम्स आहेत, त्यांचे जे क्लासेस आहेत, लेक्चर्स आहेत, हे सगळे इंग्लिश लँग्वेजमध्येच असणार. पण त्यांच्या कम्युनिकेशनसाठी त्यांना रशियन लँग्वेज राईट फ्रॉम ABCD त्यांना शिकवलं जातं. म्हणजे लँग्वेज ही रशियन लँग्वेज फार अशी अवघड नाहीये. जसं आपल्याकडे आपण शुगरला म्हणजे मराठीत साखर म्हणतो तसं रशियनला पण साखरच म्हणतात किंवा आपण चाय म्हणतो तर तिथं पण चहाला चायच म्हणतात. मग असे काही सिमिलर वर्ड्स आहेत. त्याच्यामुळं आपले मराठी विद्यार्थी जनरली 3 ते 6 महिन्यात लँग्वेज पिकअप करतात. म्हणजे त्यांना लोकल
रेसिडेंट्स बरोबर कम्युनिकेशन करायला सोपं जातं. प्लस जेव्हा ते क्लिनिक्समध्ये जातात, क्लिनिक्समध्ये पेशंट बरोबर कम्युनिकेशन करायला देखील रशियन लँग्वेज इज हेल्पफुल. म्हणून रशियन लँग्वेजमध्ये त्यांचा करिक्युलम नसतो. रशियन हा एक पार्ट ऑफ करिक्युलम आहे, म्हणजे फक्त कम्युनिकेशनसाठी वापरला जातो. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण अभ्यासक्रमाबद्दल बोलतोय तर नक्कीच इकडच्या मेडिकल स्टडीज आणि आपल्या इंडियातली मेडिकल स्टडीज ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? नाही, काही फरक नाहीये. फक्त ड्युरेशन जो रशियामध्ये आहे तो 6 वर्षाचा आहे आणि जी डिग्री त्यांची आहे तो डिवाइड झालेला आहे 3 पार्ट्समध्ये. म्हणजे फर्स्ट 2 पार्ट्स ज्याला म्हणजे फर्स्ट 2 इयर्स ह्याला म्हणतात आपण बेसिक मेडिसिन किंवा प्री क्लिनिकल मेडिसिन. 3rd and 4th इयर इज पॅराक्लिनिकल मेडिसिन आणि 5th and 6th इयर इज क्लिनिकल मेडिसिन. म्हणजे सेम करिक्युलम आहे जो कझान मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये कॅरी आउट केला जातो. अरे वा, म्हणजे थोडक्यात काय तर तेवढ्याच दर्जाचं शिक्षण रशियातल्या या कझान मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये मिळू शकतं. डॉक्टर अमित, अर्थातच रशियामध्ये अतिशय उत्तम दर्जाच्या खरं तर युनिव्हर्सिटीज आहेत आणि एके एज्युकेशन कन्सल्टंट तुम्ही त्यांच्या मार्फत अनेक विद्यार्थ्यांना तिथे पाठवतात. चांगल्या दर्जाचं शिक्षणही मिळतं. मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे फीचा. कारण की तिकडच्या फी करन्सीमध्ये आणि आपल्या करन्सीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तिकडची करन्सी वेगळी आहे. एकूणच ह्या करन्सीबद्दलही सांगाल आणि त्या करन्सीच्या माध्यमातून ती फी स्वीकारली जाते का आणि बँक लोन मिळतं का ह्या शिक्षणासाठी? रशियाचं चलन जे आहे त्याला रुबल असं म्हणतात आणि जे आपले पैसे आहेत त्यांना कोपेक असं म्हणतात. म्हणजे रुबल आणि कोपेक असे त्यांचे डिनॉमिनेशन्स आहेत. फी कझान मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये डॉलरमध्ये ॲक्सेप्ट केली जाते. अंदाजे इंडियन चलनात जर आपण बघितलं तर ह्या वर्षाची फी स्ट्रक्चर जर कॉलेजची फी जर बघितली तर अराउंड 2,75,000च्या आसपास ही फी आहे. हॉस्टेलची फी जवळपास 15,000 ते 18,000 रुपयापर्यंत आहे. आणि लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स हा कंपल्सरी विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो. त्याची एक 6,000 ते 7,000 रुपये लागतात. म्हणजे असं जर विचार केला तर प्रत्येक वर्षाला 3 ते 3.25 लाख रुपये विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी त्यांच्या खर्च लागू शकतो. बरोबर. पण मग जर बँक लोन एखाद्या विद्यार्थ्याला हवं असेल तर ते देखील तुम्ही तुमच्या माध्यमातून प्रोव्हाइड करू देऊ शकतात का? आता बँक लोनसाठी जे डॉक्युमेंट्स विद्यापीठाकडून लागत असतात, जसं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांचं ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर. म्हणजे ऍडमिशन लेटर हे सगळ्यात मेन डॉक्युमेंट असतं जिथं विद्यापीठाचं नाव, त्याच्यानंतर कुठला स्टुडंट एनरोल झालेला आहे आणि त्याची वार्षिक फी किती आहे हे डॉक्युमेंट्स बँकला पालकांना द्यावं लागतं. शिवाय पालकांचे इकडचे त्यांचे डॉक्युमेंट्स, मग ते प्रॉपर्टी मॉर्गेज असू देत किंवा बाकीचे जे काही इतर डॉक्युमेंट्स जे बँकनी नेसेसरी केलेले आहेत, तर ते डॉक्युमेंट्स दिल्यानंतर लोन्स बँक देत असतात. जनरली कॉर्पोरेशन बँक किंवा पंजाब नॅशनल बँक ह्या बँक्स लोन देतात. त्याचप्रमाणे बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बडोदा आहे, असे बरेच बँक्स. ऑफकोर्स प्रत्येक कॅन्डिडेट चे मार्क्स आणि बाकीचे त्यांचे जे काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पद्धतीने करते. आणि त्याच्यानंतर बँकेला आम्ही बँक रिक्विजिट्स देतो, म्हणजे युनिव्हर्सिटीचे रिक्विजिट्स देतो. नक्कीच, आणि त्यासाठी देखील तुमच्यातर्फे मदत केली जाते. अर्थात तुम्ही हॉस्टेल आणि हॉस्टेलचा मुद्दा उपस्थित केलात, म्हणून हॉस्टेलबद्दल काय सांगाल? एकूणच हॉस्टेलमधली म्हणजे गर्ल्स हॉस्टेल आणि बॉईज हॉस्टेल वेगवेगळं असतं का? आणि त्याचबरोबर सिक्युरिटी, खास करून मुलींसाठी जी सिक्युरिटी आहे ती किती सुरक्षित आहेत मुली, ते कळू शकतं आपल्या पालकांना? कझानमध्ये 5 हॉस्टेल्स आहेत आणि हे एका कॅम्पसमध्ये नाही आहेत. युनिव्हर्सिटी ज्या ठिकाणी लोकेटेड आहे, म्हणजे दॅट इज इन द सेंटर ऑफ सिटी, त्या ठिकाणी 2 हॉस्टेल्स आहेत, पण तिथं रशियन्स राहतात. 3rd आणि 4th नंबर हॉस्टेल हे युनिव्हर्सिटीपासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. बट हॉस्टेलच्या बाहेरच मार्केट आहे आणि ट्रॅमचं आणि बसचे स्टॉप्स आहेत. सो कनेक्टिव्हिटी इझी आहे, म्हणजे युनिव्हर्सिटीकडं सुद्धा आणि हॉस्पिटल्सकडं. आता जो प्रश्न उपस्थित आहे सेपरेट हॉस्टेल्स. सेपरेट हॉस्टेल्स बरेच रशियन युनिव्हर्सिटीजमध्ये नाही आहेत. म्हणजे फक्त कझानमध्येच नाही, कुठल्याच युनिव्हर्सिटीमध्ये बॉईज आणि गर्ल्स हॉस्टेल असे सेपरेट नाही आहेत. सेपरेट फ्लोर्स असतात, म्हणजे मुलींचे सेपरेट फ्लोर्स असतात आणि मुलांचे सेपरेट फ्लोर्स असतात. आणि इंडियन हॉस्टेल असं काही कन्सेप्ट नसतो, इंटरनॅशनल हॉस्टेल्स. बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी सगळ्या ज्या हॉस्टेल्स आहेत 2 टाईपचे आहेत. तर त्याच्यात कॉरिडॉर सिस्टम आहे आणि अपार्टमेंट सिस्टम आहे. म्हणजे अटॅच्ड टॉयलेट्स आले, अटॅच्ड किचन्स आहेत, जिम्नेजियम आहे, रिक्रिएशन रूम्स आहेत. एका रूममध्ये अंदाजे 3 ते 4 विद्यार्थी राहू शकतात. आणि
कसं होतं की रूम सिलेक्ट करायला विद्यार्थ्यांना परमिशन नसते. पार्टनर ते सिलेक्ट करू शकतात, बट रूम ते सिलेक्ट करू शकत नाहीत. फिफ्थ हॉस्टेल जसं मी सांगितलं, फिफ्थ हॉस्टेल हे युनिव्हर्सिटी पासून थोडंसं दूर आहे. असे 5 हॉस्टेल्स युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. आणि सिक्युरिटीचं जर म्हणलं तर हे सगळे जे हॉस्टेल्स आहेत हे एक क्लोज सर्किट सर्व्हेलन्स मध्ये कॅप्चर्ड असतात. पोलीस पेट्रोलिंग बूथ तिथं आहे. कुठलाही रेसिडेंट जर कुठल्याही विद्यार्थ्याला जर त्याला भेटायचं असेल किंवा एका दुसऱ्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्याला एका हॉस्टेलमध्ये एंट्री करायची असेल तर त्यांचं आयडीज चेक केले जातात आणि सिक्युरिटी चेक करूनच तुम्ही त्या हॉस्टेलमध्ये जाऊ शकता. बरोबर. सो इट इज क्वाइट सेफ. बरोबर. म्हणजे थोडक्यात सुरक्षितता खूप आहे. मुलींच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तरी देखील आपले पालक मुलींना तिथे अगदी फ्री माइंडने पाठवू शकतात, बिनधास्तपणे पाठवू शकतात आणि अर्थातच एके एज्युकेशन त्याच्यासाठी नक्कीच हेल्प करत असते. त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे अर्थातच आपली खाद्य संस्कृती आणि तिकडची खाद्य संस्कृती ह्याच्यात फरक आहे, तर आणि हवामान ह्याच्यातही फरक आहे. तर एकूण तिकडे खाद्यपदार्थांची जेव्हा आपण हे करतो तेव्हा त्याबद्दल काय सांगाल? ऑफकोर्स सगळे जे आपले मसाले आहेत, स्पायसेस, म्हणजे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन फूड हे दोन्ही कझानमध्ये अवेलेबल आहे. जनरली आमचे जे स्टुडंट्स आहेत ते स्वतः जेवण बनवतात, कारण इट इज क्वाईट इकॉनॉमिकल. कारण जर आपण मेसचा विचार केला तर फक्त इंडियन स्टुडंट शिकत नाहीये, भरपूर इंटरनॅशनल स्टुडंट्स तिथे शिकत आहेत. मग प्रत्येक कंट्रीची वेगळी खानावळ करणं हे युनिव्हर्सिटीसाठी चांगलं नाही, शक्य नाहीये. सो आणि जर आपण एक मेस केलीच, असे काही काही ऑर्गनायझेशन्स आमच्याकडे अप्रोच झालेले होते, पण त्यांचं कसं असतं की त्यांना इथून शेफ किंवा तिकडे लागणारी जागा लागते आणि त्याच्यामुळे 10 महिन्याचा एक प्री कॉन्ट्रॅक्ट करायला लागतो. मग त्याच्यात मुलाला जेवण आवडेलच का नाही ह्याची बाब पकडली जाते, गॅरंटी नाही. आणि शिवाय इट इज एक्सपेन्सिव्ह. जर आपण सेल्फ कुकिंग केलं तर दॅट इज क्वाईट इकॉनॉमिकल. आणि सपोज एका विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला जेवण येत नसेल तर ऑफकोर्स मी त्यांच्याबरोबर तिथं असतो. ज्याला जेवण येतं तर त्यांच्याबरोबरच आम्ही त्यांना ऍडजस्ट करून देत असतो. म्हणजे थोडक्यात काय तर तुमची मदत नेहमीच तिथे उपयोगी पडते, तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. ऍडमिशन प्रोसिजर बद्दल आमच्या विद्यार्थ्यांना काय माहिती द्याल? कारण की अर्थातच हजारो विद्यार्थी आपला हा प्रोग्राम बघत असतील आणि त्यांना जर इंटरेस्ट असेल रशियामध्ये जर ऍडमिशन घेण्याचा ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये, तर काय कशी प्रोसिजर असते? ऍडमिशन राऊंड आता 31 मेला आम्ही पुणे या ठिकाणी ठेवलेला आहे. ऑफकोर्स मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची एलिजिबिलिटी आहे 50% मार्क्स ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, 40% मार्क्स रिझर्व्ड कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी. पण यावर्षी कझान मेडिकल युनिव्हर्सिटीच्या ॲडमिनिस्ट्रेशनने ठरवलेलं आहे की 65% मार्क्स इन PCB शुड बी द मिनिमम क्रायटेरिया फॉर ॲडमिशन्स. तर ॲडमिशन प्रोसिजर इझी आहे. 31 तारखेला तुम्ही तुमचे 10वी, 11वी, 12वीचे डॉक्युमेंट्स घेऊन पुण्याला यायचं आहे. एक ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट्स विद्यापीठाला सबमिट झाल्यानंतर आपल्याला 10 to 15 वर्किंग डेजमध्ये आपल्याला ॲडमिशन कन्फर्मेशन तिथून येतं. त्याच्यानंतर आपल्याला जर पासपोर्ट अवेलेबल असला तर वेल अँड गुड, पासपोर्ट नसला तर आणि 45 डेज आपल्याला पासपोर्ट इश्यू करावा लागतो. त्याच्यानंतर पासपोर्ट आल्यानंतर 45 डेज लागतात आपल्याला विजा प्रोसेसिंगसाठी. विजा प्रोसेसिंग झाल्यानंतर विजा पेपर्स जेव्हा एम्बसीमध्ये येतात 7 to 10 डेजमध्ये आपला विजा होतो आणि त्याच्यानंतर आपण मुंबई या ठिकाणाहून रशियाला जातो. सो ऍडमिशन प्रोसिजर पासून डिपार्चर पर्यंत अंदाजे 2.5 महिने लागू शकतात. सो डिसिजन घेताना इन करेक्ट टाइम घेणं खूप गरजेचं आहे. आणि अर्थातच 31 तारखेला पुण्याला तुमची ऍडमिशन प्रोसिजरची पहिली राऊंड आहे. तर आणि आपला ऍड्रेसही जातो आणि खाली नंबर्सही जातात, तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात. त्याचबरोबर अनेकदा असं होतं की तुमच्यासारख्याच अशा एजन्सीज असतात पण काही फेक देखील असतात आणि त्यामुळे जे पालक वर्ग आहे तो फसतो कुठेतरी आणि अर्थातच त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. तर तुम्ही काय सांगाल? कझान मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा ॲडमिशन आपण घेतो तर ह्या विद्यापीठाने ऑलरेडी जे डॉक्टर्स आहेत जे रशियातून पासआउट झालेले आहेत त्यांनाच ऑथराईज केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे जो एजंट आहे तो डॉक्टर आहे का नाही ते पहिलं बघा, त्याचे ऑथरायझेशन्स चेक करा, तो रशियात खरंच जातो का नाही हे तुम्ही चेक करायला पाहिजे. आणि त्यांचं तिथं ऑथरायझेशन आहे का नाही हे चेक करणं खूप गरजेचं आहे. शिवाय तो रशियन बोलतो का हेही खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या अशा फेक एजंट्स भरपूर झाल्या कारणाने आम्ही महाराष्ट्रातल्या
ऑलमोस्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे स्वतःचे पालक तिथं हे केलेले आहेत गायडन्स करण्यासाठी, जेणेकरून त्यांचे विद्यार्थी काही तिथं शिकत आहेत, काही तिथून शिकून इंडियात आता प्रॅक्टिस करत आहेत. म्हणजे त्यांना योग्य मार्गदर्शन होईल, जेणेकरून त्यांना डायव्हर्ट कुठं ते होणार. बरोबर आहे, नक्कीच. म्हणजे थोडक्यात काय तर जर इथे भारतामध्ये जर तुम्हाला मेडिकलसाठी ऍडमिशन नाही मिळाली तर रशियाच्या अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते. आणि अर्थातच तुमच्यासारखे एके एज्युकेशन सारखे कन्सल्टंट खरं तर मदतीला आहेतच. आणि नंबर्सही आपले खरं तर डिस्प्ले झालेले आहेत. तर नक्कीच आपले जे विद्यार्थी आणि पालक आहेत ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. वेळ संपल्यामुळे इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही जो मेडिकलसाठीचा पासवर्ड सांगितलेला आहे तो अतिशय उत्तम आहे. धन्यवाद सर. थँक्यू. पासवर्ड यशाच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.